बिहार सरकारकडून जातीय जनगणनेचे आकडे जाहीर। बिहारमध्ये 27% मागास, 36% अतिमागास, 19% दलित असल्याचं जनगणनेतून समोर। 13 कोटी लोकसंख्येपैकी ओबीसींची संख्या 63%। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावली सर्वपक्षीयांची बैठक। बिहारच्या जातीनिहाय जनगणनेच्या निकालांवरती चर्चा अपेक्षित। तर कोणता समाज राज्यात किती टक्के आहे याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं मत। बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसी समाजाचा डेटा तयार करावा अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। जातनिहाय जनगणनेचं काम बिहार सरकारनं 6 महिन्यात पूर्ण केलं, मग हे काम महाराष्ट्राला का जमू शकणार नाही? ओबीसी समाजाचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचा सवाल। राज्यातील विविध समाजांचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना हा एकमेव उपाय। बिहारच्या धर्तीवर राज्यातही जातीनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारनं जाहीर करावा, विजय वडेट्टीवारांची मागणी। बिहार राज्याच्या धर्तीवरती महाराष्ट्राची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींचे नेते प्रकाश अण्णा शेडगेंची मागणी। नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू। गंभीर बाब अशी की या मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे। नांदेड मृत्यू प्रकरणी चौकशी समिती पाहणी करणार। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातल्या डॉक्टरांची टीम नांदेडमध्ये येणार। औषधांच्या अभावी 12 बालकांसह 24 जणांचा मृत्यू होणं दुःखद। भाजप सरकार हजारो कोटी रुपये आपल्या प्रचारावरती खर्च करतं, पण मुलांच्या औषधासाठी पैसे नाहीत। नांदेड घटनेसंदर्भात शोक व्यक्त करत राहुल गांधींची टीका। हाफकिननं औषध खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरात सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा। नांदेड शासकीय रुग्णालयातल्या घटनेसंदर्भात आदित्य ठाकरेंचा आरोप। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातल्या घटनेसंदर्भात आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। घटनेची सखोल चौकशी होणं गरजेचं। हे मृत्यू निष्काळजीपणामुळे झाले असतील तर त्याची जबाबदारी विभागाचे मंत्री घेणार का? रोहित पवारांचा आरोग्यमंत्र्यांना सवाल। रुग्णालयात कुठल्याही औषधांची कमतरता नाही। रुग्ण अतिशय क्रिटिकल अवस्थेत असताना रुग्णालयात दाखल झाले होते। 12 मुलांचा गंभीर व्याधींमुळे मृत्यू झालाय। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातल्या मृत्यूंसंदर्भात रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर वाकोडे यांचं स्पष्टीकरण। नांदेडमधील घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमणार। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची माहिती। मुश्रीफ नांदेडच्या रुग्णालयात जाऊन पाहणी करणार। नांदेडमध्ये घडलेल्या प्रत्येक मृत्यूची सखोल चौकशी करण्याची गरज। एका दिवसात इतके मृत्यू होत असतील तर त्याचं गांभीर्य मुख्यमंत्री आणि यंत्रणेनं लक्षात घेऊन तात्काळ चौकशीचे आदेश देणं अपेक्षित। सुप्रिया सुळेंची मागणी। प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्याकडून 4 दिवसीय तांडे सामू चालो या बंजारा तांड्यांची पदयात्रा सुरू। या 4 दिवसात सुजात आंबेडकर 48 बंजारा तांड्यांना भेटी देणार। राज्यात 2 भटजी आडवे येत आहेत, त्यामुळे ठाकरेंबरोबर निर्णय होत नाही। प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला टोला। इंडियामध्ये जायला आवडेल, मात्र राहुल गांधी निर्णय घेऊ शकत नाहीत, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। 2 जण लग्नासाठी उत्सुक असतील आणि भटजी अडथळा करत असतील तर पळून जाऊन दोघांनी लग्न करणं हा उत्तम पर्याय। आंबेडकरांचा आघाडीमध्ये समावेश करण्याच्या मुहूर्तासंदर्भात 2 भटजी अडथळे निर्माण करत असल्याच्या विधानावरती जयंत पाटील यांची मिश्किल टिप्पणी। मनोज जरांगे पाटील 2 दिवस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती। अहमदपूर येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट देणार तर सभेला संबोधित करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दादरमधील कासारवाडी स्वच्छता कामगार वसाहतीचा पाहणी दौरा। कामगार वसाहतीचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। सुप्रिया सुळेंना आत्ताच विदर्भाची आठवण का आली? सुप्रिया सुळेंच्या 3 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांची टिप्पणी। आदित्य ठाकरेंनी खोटं बोलण्यासाठी शिकवणी लावली आहे, त्यामुळे ते तसं खोटं बोलतायत। राहुल नार्वेकरांचा दौरा आदित्य ठाकरे यांनी ट्विट करण्यापूर्वीच रद्द झालेला होता। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल। दीपक केसरकरांनी बोलावली शिक्षक संघटनांची तातडीची बैठक। शाळा दत्तक घेण्याच्या निर्णयावरून नाराजी दूर करणार। शिक्षण खात्याच्या निर्णयाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक। जर गांधींना अभिवादन करायचं असेल तर इंडिया आघाडीनं स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हायचं होतं। नकली इंडिया अलायन्स म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांची इंडिया आघाडीच्या पदयात्रेवर टीका।
वाशिम जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा अभियानाचा दुसरा टप्पा. केंद्र आणि राज्य सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी अभियानाचं आयोजन. 1901 मध्ये कुणबींच्या नोंदी मात्र कागदोपत्री पुरावे नसल्याची माहिती. निजामकालीन मराठा समाजाच्या आरक्षणाचा कोणताही पुरावा नसल्याचं समोर. न्यायमूर्ती शिंदे समिती मराठवाड्याला भेट देणार. सांगली भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांकडून आराराबांच्या कुटुंबियांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा. राजकीय चर्चेला उधाण. आमदार रोहित पवारांनी पुण्यातल्या कारखान्यावरील नोटिशीला हायकोर्टात आव्हान देत दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी. 72 तासात काम बंद करण्याच्या नोटिशीसंदर्भात सरकारच्या वतीनं हायकोर्टात भूमिका स्पष्ट केली जाईल. नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांची बैठक संपन्न. प्रशासनाच्या अल्टिमेटमनंतर व्यापाऱ्यांचे एक पाऊल मागे. बैठकीत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय. नाशिकच्या मनमाडमध्ये बाजार समितीची बैठक तोडग्याविना पार पडली. व्यापारी आपल्या भूमिकेवरती ठाम तर लिलाव सुरू करण्याचे बाजार समितीचं आवाहन. मराठा आरक्षणासाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचं आंदोलन. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट. राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. राजपूत समाजाला जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैधता सुरळीतपणे मिळावी यासाठी 2 कार्यकर्त्यांकडून उपोषणाची हाक. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं रत्नागिरीत विविध मागण्यांसाठी मोर्चा. मोठ्या संख्येनं शिक्षक मोर्चात सहभागी. सोलापुरात धनगर आरक्षण कृती समितीकडून रास्ता रोको. विखे पाटील यांच्यावरती भंडारा उधळणाऱ्या शेखर बंगाडे यांच्या नेतृत्वात आंदोलन. अहमदनगरमधल्या राहुरीतील निळवंडी कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांचं उपोषण. निळवंडी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची कामं त्वरित पूर्ण करावीत या मागणीसाठी उपोषणाची हाक. महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाच्या 2 दिवसीय शिबिराला प्रारंभ. शिर्डीतील पालखी निवारा इथे शिबिराचं आयोजन. भंडाऱ्यामध्ये शिक्षक आणि पालकांचा एल्गार मोर्चा. जिल्हा परिषद शाळांचं खासगीकरण बंद करावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा निघाला. शेकडो शिक्षकांकडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषण. राज्य सरकारला साष्टांग दंडवत घालत विद्यार्थ्यांचं आंदोलन. सरकारनं जनरल मोटर्सच्या कामगारांना हुंदाई कंपनीमध्ये नोकरी द्यावी अन्यथा 11 ऑक्टोबरला पुण्यातील तळेगाव एमआयडीसी ठप्प करू. सत्ताधारी आमदार सुनील शेळकेंचा इशारा. मीरा भाईंदरमध्ये युवक काँग्रेसचं गांधीगिरी आंदोलन. खड्ड्याभोवती रांगोळी काढून वेधलं प्रशासनाचं लक्ष. शहराला लवकरात लवकर खड्डेमुक्त करण्याची केली मागणी. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. या निर्णयाला विरोध करण्यासाठी बीडमध्ये इन्फेट संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी रॅलीत मनपाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्यासह शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग. सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी लांब रांगा. पितृ पंधरवडा असूनही सुट्ट्यांमुळे गेल्या 5 दिवसांपासून पंढरपुरात यात्रेचं रूप. पुण्याच्या इंदापूरमधील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गडीचा बुरुज ढासळला. सततच्या पावसामुळे गडीच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारावरचा बुरुज ढासळला. नगर परिषदेनं तात्काळ डागडुजी करावी शिवप्रेमींची मागणी. नागपूरच्या हिंगणा तालुक्यामध्ये 11 वर्षीय बालकाची गळफास घेऊन आत्महत्या. एमआयडीसी पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद. स्मार्टफोनसाठी 12वीच्या विद्यार्थ्यांना उचललं टोकाचं पाऊल. गळफास घेत जीवन संपवलं. सोलापूरमधल्या कुसूर गावातला धक्कादायक प्रकार. मानखुर्दमध्ये पोलिसांनी वाचवली रिक्षाचालकाची लूट. आरोपींनी रिक्षाचालकाला चाकू दाखवत लुटीचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी 2 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्यामधील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील कुख्यात आरोपीचं ससून रुग्णालयातनं पलायन. ससून रुग्णालयाच्या गेटवरती रविवारी 2 कोटींचे ड्रग्ज सापडले होते. ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीवरती रुग्णालयात उपचार केले जात होते. कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान एसी लोकलवरती दगडफेक. काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत एसी लोकलच्या काचा फुटल्या. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेतील ईव्ही बसला भीषण आग. आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक. ऐरोलीच्या सेक्टर 8 इथली घटना. पुणे सोलापूर महामार्गावरती 2 एसटी चालकांच्या बसेस पुढे घेण्याच्या शर्यतीमुळे एकाचा मृत्यू.
प्रत्यक्षदर्शींचा आरोप. पोलिसांकडनं मात्र हा अपघात असल्याची माहिती. जालन्यामध्ये 3 समाजसेवकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. आंदोलकांवरती लाठीमार करणाऱ्या पोलिसांचं निलंबन रद्द करण्याची मागणी. पालघरमध्ये पाकिस्तान जिंदाबाद असा स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल. बोईसरमधल्या काही संघटना आक्रमक होऊन रस्त्यावरती. नांदेडमध्ये गावठी पिस्तल विकणाऱ्या टोळीला अटक. आरोपीकडनं 7 पिस्तल आणि 116 जिवंत काडतुसं जप्त. लोकल क्राईम ब्रांचची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर टोलनाक्यावरील परप्रांतीय कर्मचाऱ्याला मारहाण. टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना धमकी देणाऱ्याला मनसेचा चोप. अहमदनगरच्या बाबुळगाव खालसामध्ये गावाला स्मशानभूमी नसल्यामुळे भर पावसात रस्त्यातच अंत्यविधी करण्याची वेळ. अनेकदा स्मशानभूमीची मागणी करून सुद्धा स्मशानभूमीची मागणी पूर्ण झाली नसल्यानं ग्रामस्थांकडून संताप व्यक्त. अभिनेता विवेक ओबेरॉयची 1,55,00,000 रुपयांना फसवणूक. विवेक ओबेरॉयला गंडा घालणाऱ्या एका व्यक्तीला अटक. संजय शहा असं आरोपीचं नाव. मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील मुकुंद हॉस्पिटलच्या इमारतीला मोठी आग. आगीत एटीएम मशीन आणि मेडिकल स्टोअरसोबत 2 घरं जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. सरकारनं सुरू केलेल्या कंत्राटी भरतीविरुद्ध मलकापूर इथे बेरोजगार तरुणांचं ठिय्या आंदोलन. सरकारनं कंत्राटी भरतीचा आदेश मागे घ्यावा. विद्यार्थ्यांची मागणी. आमदार नारायण कुचे यांच्यासमोर मराठा आरक्षणाची घोषणाबाजी. जालन्यामधल्या अंबडमधील रोहिला गड इथे तरुणांकडनं घोषणाबाजी. वर्ध्यातील आजनसरा इथेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी. सततच्या पावसामुळे रत्नागिरीतील मार्लेश्वरचा धबधबा प्रवाहित. धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्यामुळे पर्यटकांना धबधब्याच्या जवळ जाण्यास मज्जाव. सतत पडणाऱ्या पावसामुळे सासवडमधील फळ बाजारात चिखल. शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चिखलात बसूनच विक्री. नगर परिषदेनं तातडीची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांची मागणी. गोव्यातील मर्दानी राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत नवी मुंबईच्या वाशीतील मुलींची बाजी. श्राव्या बागकर आणि अस्मिका बागकर या दोघी बहिणींनी स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलंय. महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या विलेपार्ले पश्चिमेकडच्या खादी ग्रामोद्योग केंद्रामध्ये खादी महोत्सवाचं आयोजन. खादी महोत्सवाचं केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खादी उद्योगातनं वस्तू खरेदी करण्याच्या आवाहनानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी खादी ग्रामोद्योग भांडारातनं खादी वस्त्रांची खरेदी केली. मेघालयच्या उत्तर गारो हिल्स प्रदेशामध्ये आणि आसामलगतच्या जिल्ह्यांमध्ये 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.